तर आज अगदी मार्केटसारख्या परफेक्ट टेक्स्चरची बनवलेली आहे आवळा कँडी। इथे बघू शकता अगदी सोपी, साधी आणि पटकन होणारी आणि एकदम परफेक्ट अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। इथे पाहू शकता अर्धा किलो मी इथे वजनी प्रमाणात म्हणाल तर आवळे घेतलेले आहेत आणि ते छान वाफवून घ्यायचे आहेत। आपल्याला आवळे वाफायला साधारण 10 ते 12 मिनिटं लागतात। वरती त्याला क्रॅक पडले याचा अर्थ आपले आवळे छान वाफलेले आहेत। त्यानंतर असं हाताने प्रेस केल्यानंतर आरामात हा आवळा वेगळा होतोय आणि याच्या 5 ते 6 असे भाग होत आहेत। इथे बघू शकता आणि बी आपण साईडला काढून घेतलेला आहे, त्याचा आपण वापर करणार नाही। बी आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे। सर्व आवळे इथे आता छान असे सेपरेट अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। यानंतर यामध्ये 300 ग्रॅम एवढी साखर घालायची आहे। साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील वापरू शकता, मी इथे साखरेचा वापर केलेला आहे। त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व काढून घेतले आणि 300 ग्रॅम साखर आपण इथे वापरलेली आहे। साखरेचं प्रमाण थोडं कमी अधिक करू शकता। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर याला छान असं पाणी सुटतं, इथे बघू शकता। आणि हे आपल्याला असं आता झाकून ठेवायचं आहे। साधारण 2 किंवा 3 दिवसासाठी ठेवायचं। जेवढे जास्त दिवस ठेवाल तेवढं हे पाक छान आवळे असे शोषून घेतात। आता तिसऱ्या दिवशी हे मी काढल्यानंतर याचं पाणी सेपरेट करून घेतलेलं आहे आणि इथे एक चाळणी घेतलेली आहे, त्यावरती हे सर्व आवळे आता काढून मी घेणार आहे। 2 दिवसासाठी किंवा 3 दिवसासाठी हे उन्हामध्ये आपल्याला वाळवून घ्यायचं आहे। ऊन जर चांगलं असेल तर एका दिवसामध्ये देखील छान असे सुकतात। मी इथे 2 दिवसासाठी उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत। ऊन छान कडकडीत असेल तर अगदीच चांगलं, नसेल तर तुम्ही फॅनच्या हवेखाली देखील सुकवू शकता। साधारण 2 ते 3 दिवस लागतात फॅनखाली सुकवायला। त्यानंतर इथे बघा छान असे सुकलेले आहेत। यावरती आता पावडर केलेली साखर आहे ती घालायची आणि छान असं आपल्याला साखरेमध्ये घोळून घ्यायचं आहे। तयार झालेली आहे आपली घरच्या घरी मार्केटसारखी आवळा कँडी। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा, यामुळे तुम्हाला रोज अशाच नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत।